नमस्कार. सस्नेह जय जिनेंद्र. शिवाजी विद्यापीठाच्या भगवान महावीर अध्यासन केंद्रामार्फत वेब सिरीज आपण सुरू केलेले आहेत. आदरणीय कुलगुरू डॉक्टर डी.टी. शिर्के यांच्या शुभाशीर्वादाने सुरू केलेली ही वेब सिरीज आज आता एक अतिशय महत्त्वाच्या टप्प्यावरती आलेली आहे. आपण सर्वजण देत असलेला सकारात्मक प्रतिसाद हा अतिशय उत्साहवर्धक आहे. याच सिरीजमध्ये आज मी आपणाशी भगवान महावीर यांचे विचार आणि सद्यकालीन स्थिती, विशेषतः भगवान महावीर या महाविनाश अशा टप्प्यावरती आपण जे आलेलो आहोत त्याची माहिती घेणार आहोत. संपूर्ण मानवजातीला तारणारा, मार्गदर्शक ठरू शकणारा, विश्वशांती देणारा हा जैन धर्म खूप प्राचीन आहे. 24वे तीर्थंकर भगवान महावीर हे 2500 वर्षापूर्वी झाले. त्याच्यापूर्वी 24 तीर्थंकरांची एक महापरंपरा या जैन धर्माला आहे. तीर्थंकर याचा अर्थ मार्गदर्शक असा आहे. जैन धर्म हा मुळातच कर्मकांडाच्या विरुद्ध, हिंसेच्या विरुद्ध आणि विशेषतः अतिसंग्रहाच्या विरुद्ध जन्माला आलेला असा हा धर्म आहे. यामध्ये भगवान, परमेश्वर, मोक्ष याच्यापेक्षा देखील स्वतःची प्रगती स्वतः करायची आहे. आपल्या सर्व विकारांच्यावरती, मोह, माया, मद, मत्सर याच्यावरती विजय मिळवायचा आहे. आणि हे आंतरिक युद्ध बाहेरच्या युद्धापेक्षा जास्त महत्त्वाचं असतं. आणि म्हणून आज आपण जगामध्ये जी अशांतता दिसते, मग ते युक्रेन आणि रशियाचं युद्ध असू दे, किंवा अनेक प्रकारचे अंतर्गत कलह असू दे, किंवा अगदी आपल्या घरगुती पातळीवरती होणारे देखील संघर्ष असू देत, याच्या मुळाशी काय असतं? तर याच्या मुळाशीच प्रथम खूप मोठ्या प्रमाणामध्ये संग्रह करण्याची, दुसऱ्याचं ओरबाडून घेण्याची प्रवृत्ती असते. ती जर आपण सोडली आणि भगवान महावीरांनी दिलेल्या विचारांच्यावरती जर आपण वाटचाल सुरू केली तर निश्चितपणे आपण अतिशय कल्याणपूर्वक असं जीवन जगू शकतो. आणि म्हणूनच आज भगवान महावीरांनी सांगितलेली विचारसरणी आणि विशेषतः जैन धर्मामध्ये व्यक्त केलेली पंचसूत्रे, ज्याच्यामध्ये सत्य, अहिंसा, ब्रह्मचर्य, अस्तेय, अचौर्य या सर्व गुणांचा समावेश होतो. हे सर्व गुण आपापल्या पद्धतीने, आपापल्या परीने जर आपण अंमलात आणले, आचरणात आणले तर निश्चितपणे आपण एका आत्मकल्याणक मार्गावरती वाटचाल करत असतो. मित्रहो, ही सर्व तत्त्व आपल्याला मनःशांती देणारी आहेत. ही सर्व तत्त्व आपल्याला कल्याणाच्या वाटेवर घेऊन जाणारी आहेत. आणि म्हणूनच या तत्त्वांचा अर्थ समजून घेणं, या तत्त्वांच्या अनुषंगानं आपलं वर्तन करणं हे अतिशय महत्त्वाचं ठरतं. याच्यामध्ये श्रावकाच्या दृष्टिकोनातून किंवा घरच्या पातळीवरती जर आपण विचार केला तर इथं आपण जो विचार करणार आहोत, आचार करणार आहोत, तो व्यवहाराशी सुसंगत असणार आहे. याचा अर्थच असा की अहिंसा जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेला काही हिंसा ही अपरिहार्य असते. शेतकरी शेतजमीन नांगरतो त्यावेळेला काही हिंसा होते, परंतु ती हिंसा ही हेतुपूर्वक केलेली नसते. ती हिंसा काही प्रमाणामध्ये क्षम्य असते, परंतु हेतुपूर्वक दुसऱ्याला त्रास देण्याच्या दृष्टिकोनातून ती मग मनानं केली असू दे किंवा शरीरानं केलेली असू दे, मनोकायिक दोन्ही पद्धतीची हिंसा जैन धर्मामध्ये त्याग ठरवलेली आहे. बघा, आपण बऱ्याच वेळेला शारीरिक हिंसेकडे लक्ष देतो, पण मानसिक हिंसा मात्र आपण लक्षात घेत नाही. मी एखाद्याचं मन दुखवलं तर ही देखील तेवढीच हिंसा आहे. याच्यावरती आपण फारसा विचार करत नाही. परंतु जैन धर्मामध्ये प्रामुख्याने इच्छामी दुक्कडम, मिच्छामी दुक्कडम याचा अर्थ मी तुमची क्षमा मागतो, अशा प्रकारची क्षमा याचना करण्याचा एक व्रत, जसं पाश्चात्य देशामध्ये थँक्स गिविंग असतं, तसं जैन धर्मामध्ये मिच्छामी दुक्कडम म्हणजेच मी तुमची क्षमा मागतो असं एक पर्व असतं. दशधर्माच्या कालखंडामध्ये 10 महान तत्वांचं आपण अनुसरण करतो. हे सर्व आपली मनःशुद्धीसाठी आवश्यक असतं. कदाचित माझ्या मनामध्ये नसेल, पण माझ्या एखाद्या कृतीनं दुसरा दुखावला असेल तर त्याची देखील मी माफी मागणं हे मानव ध्येयाचं किंवा मानवी वर्तनाचं एक अतिशय चांगलं अशा प्रकारचं लक्षण मानावं लागतं. अमेरिकेसारख्या प्रगत देशामध्ये आज आपण पाहतो की लहान मुलं देखील हातामध्ये बंदूक घेऊन अकारण आपल्या स्नेहांना, आपल्या मित्रांना मारताना दिसत आहेत. हे कुठून आलं? हा संस्कार जर आपण पाहिला तर तो कशा प्रकारे बिघडत गेला याचं ते उत्तम उदाहरण आहे. संस्कार होणं, संस्कार टिकवणं, संसार वर्धित करणं हे सगळे संस्काराचे जे मूलमंत्र आहेत ते ज्या मूलभूत पायावरती आधारित असतात ते देखील आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे. आपण
जैन धर्मामध्ये जन्मलो म्हणजे आपल्याला जैन धर्म समजला असं अजिबात नाही. त्यासाठी तो समजून घेतला पाहिजे. म्हणून महावीरांचे जे विचार आहेत ते आज देखील तितकेच महत्त्वाचे आहेत. त्याचं आचरण देखील तितकंच महत्त्वाचं आहे. आणि म्हणून मित्र हो, हे सर्व समजून घेण्यासाठीच भगवान महावीर अध्यासन केंद्र सातत्यानं काम करत आहे. भगवान महावीरांची विचारसरणी शास्त्रशुद्ध निकषांच्यावरती जरी आपण तपासली तर आपल्याला लक्षात येईल की याच्यापेक्षा पर्याय दुसरा असू शकत नाही. जगामध्ये आज शाकाहार ही एक जीवनशैली बनत चाललेली आहे. याचं कारण काय? तर याचं कारण असं की मांसाहार हा मानवाचा आहार नव्हे. आपलं पोट म्हणजे स्मशानभूमी नव्हे की जिथं मेलेलं सर्व काही आपण पुरत आहोत, असं नाही. ते आपण जे खातो त्याचे विचारावरती परिणाम होत असतात. त्यामुळे हिंसक विचार हे मांसाहारातून जन्माला येत असतात. आणि म्हणून आपला आहार देखील शुद्ध असणं आवश्यक आहे, विचार शुद्ध असणं आवश्यक आहे, विहार देखील शुद्ध असणं आवश्यक आहे. ही शुद्धता भगवान महावीरांनी अत्यंत आग्रहपूर्वक मांडलेली आहे. सत्य हे तर एक महान सुंदर अशा प्रकारचं तत्व आहे. महात्मा गांधींनी सत्यालाच परमेश्वर म्हटलेलं आहे. याचं कारण असं की सत्य जर असेल, आपण जर आचरणात आणू, तर असत्यासाठी जी काही कसरत करावी लागते, अनेक गोष्टी अकारण लक्षात ठेवाव्या लागतात, त्या ठेवाव्या लागत नाहीत. सत्य एकच असतं आणि ते आपण लक्षात ठेवू शकतो. आणि म्हणून सत्य हे अतिशय महत्त्वाचं मानलेलं आहे. बऱ्याच वेळेला आपला असा गैरसमज होतो की असत्य वर्तन केल्याने, शॉर्टकटने गेल्याने आपलं कल्याण होईल. पण असं कधी होत नाही. त्यातनं तणाव वाढत असतं. आणि म्हणून सत्य अनुसरणं, सत्याचा कास धरणं हे अतिशय महत्त्वाचं असतं. जैन धर्मातला अतिशय महत्त्वाचा विचार कुठला असेल तर तो म्हणजे सर्व बाजूने विचार करणे. अनेक बाजूने आपल्याला विचार करण्याची शक्यता ही आपल्याला अनेकांत तत्वातून येते. याचा अर्थ एकाच गोष्टीसाठी अनेक पद्धतीनं पाहता येऊ शकतं, हा त्यातला मूलभूत विचार आहे. पहा, आपल्याला माहिती असेल की 7 आंधळे आणि 1 हत्ती याची गोष्ट आपण ऐकलेली असेल. ते 7 आंधळे आपापल्या पद्धतीनं त्या हत्तीला स्पर्श करतात आणि हत्तीचं वर्णन करतात. प्रत्यक्षात त्यातला कोणीही बरोबर असत नाही. या सगळ्यांचं एकत्रीकरण ज्यावेळेला होतं त्यावेळेला हत्तीचं लक्षण स्पष्ट होतं. तसं बऱ्याच वेळेला मीच म्हणतो ते बरोबर आहे असा आग्रह जेव्हा धरला जातो तेव्हा संघर्ष निर्माण होतो. बरोबर तेच माझं आहे असं ज्यावेळेला मी म्हणतो त्यावेळेला मात्र समन्वय तयार होतो. माझं बरोबर आहे हे बरोबर आहे, पण माझंच बरोबर आहे असं ज्यावेळेला येतं तेव्हा संघर्ष सुरू होतो. त्यामुळे मित्र हो, हा जो च आहे तो जर आपण काढू शकलो आणि माझी भूमिका अशी आहे, तुमची भूमिका देखील मी स्वीकारतो, हे ज्यावेळेला येतं त्यावेळेला समन्वय होतो आणि त्यातून शांतता येते. म्हणून जैन धर्माचं सर्वात महत्त्वाचं मानवजातीला मार्गदर्शक ठरणारं तत्त्व कुठलं असेल तर ते अनेकांतवाद आहे. माझा धर्म योग्य आहे तसा तुमचाही धर्म बरोबर आहे. कुठलाही धर्म हा अयोग्य असूच शकत नाही. पण बऱ्याच वेळेला फक्त माझंच बरोबर, मीच म्हणतो तेवढंच बरोबर असं ज्यावेळेला भूमिका घेतली जाते त्यावेळेला संघर्षाचं पहिलं बीज तिथं पेरलं जातं. आणि म्हणून आपण लक्षात घेतलं पाहिजे की अनेकांतवाद महावीरांनी जो दिलेला आहे तो या जगाला तारण्यासाठी, या जगाला पुढे घेऊन जाण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. आज मल्टी डिसिप्लिनरी ॲप्रोच हा सर्व शास्त्रात विकसित होत आहे. म्हणजे काय की केवळ एकांगी पद्धतीनं विचार आणि अभ्यास होऊच शकत नाही. त्याच्या ज्या अनेक बाजू असतात त्या आपल्याला लक्षात घेणं आवश्यक असतं. आणि म्हणून हा विचार देखील अतिशय महत्त्वाचा आहे की मी बहुआयामी विचार करू शकतो, बहुआयामी निर्णय घेऊ शकतो. आणि कुठली इमारत बांधायची असली तरी फक्त विटाने इमारत बांधली जाऊ शकत नाही. त्याला सिमेंट हवं, पोलाद हवं, अनेक प्रकारचे घटक हवेत तेव्हा घर बनतं. तसं आपलं मानवतेचं मंदिर देखील अनेक विचारांनी, अनेक सुदृढ विचारांनी एकत्रित होणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून मित्र हो, हा जो अनेकांतवाद आहे हा जैन धर्माचा मूलभूत एक विचार आहे की जो आज सर्वत्र स्वीकारला गेलेला आहे. शास्त्रीय पद्धतीनं देखील त्याच्यावरती आज विचार होतो आहे. आणि म्हणून मित्र हा अतिशय महत्त्वाचा विचार आहे. मला आणखीन एका बाबीकडे लक्ष आपलं वेधायचं आहे. अपरिग्रह. किती गोष्टी आपल्याला हव्या असतात आणि त्याचा संचय आणि संग्रह किती करायचा. मी असं ऐकलेलं आहे की एका व्यक्तीकडे 3000 चपलांचे जोड होते. 3000 चपलांचे जोड करायचे काय? हे सगळे किती चपला लागतात आपल्याला? एका दिवसामध्ये एक जोडच लागत असतो. परंतु काही लोकांना हव्यास असतो, तो कपड्यांचा असेल, दागिन्यांचा असेल, संपत्ती संकलनाचा असेल. किती पैसे लागतात आणि किती पैशांची आवश्यकता असते, किती साधनांची आवश्यकता असते हे आपण विचारात घेत नाही. आणि मग आपण संग्रह करत जातो. आपल्याकडे देखील आपल्या कपाटामध्ये असे कपडे दिसतील की जे आपण वर्षभर वापरलेच नाहीत.
खरं तर ते आपण देऊन टाकले असते तर बरं झालं असतं. घरामध्ये आपल्या अशा अनेक वस्तू असतील की ज्या वर्षानुवर्ष आपण वापरलेल्या नाहीत पण ठेवलेल्या आहेत, का कधीतरी उपयोगात येतील म्हणून. हे आपण पहिल्यांदा कमी केलं पाहिजे. मित्रहो, जगभर विशेषतः आधुनिक कालखंडामध्ये भांडवलशाहीमध्ये विषमता जी प्रचंड प्रमाणात वाढत गेली. आपल्याला माहिती असेल की थॉमस पिकेटी यांचं कॅपिटलिझम इन द 21st सेंचुरी या नावाचं जे पुस्तक आहे त्यामध्ये हा विचार अतिशय प्रकर्षाने त्यांनी मांडलेला आहे की एखाद्या व्यक्तीकडे किंवा समाजातल्या 1% व्यक्तींच्याकडे जर समाजातील 60% 70% मालमत्ता एकत्रित झाली तर त्यातून काय घडेल, तर त्यातून विध्वंसाकडे आपण जाऊ. कारण कोट्यावधी अब्जावधी लोकांच्याकडे जगण्यासाठी साधनसामुग्री नाहीत आणि एकाकडे मात्र प्रचंड प्रमाणामध्ये पडून राहिलेली साधनसामुग्री आहे. हे चित्र अतिशय वाईट आहे. आणि म्हणून पिकेटी यांनी सुचवलं की श्रीमंतांनी पुढे येऊन स्वतःवरती कर लादावा अशी मागणी केली पाहिजे असं त्यांनी सुचवलेलं आहे. 80% इतका कर आकारावा असं देखील सुचवलेलं आहे. पण मित्र हो, परिग्रहाची ही जी काही मानसिकता आहे हा एक मानसिक रोग आहे. मला हवं बरोबर आहे, पण ते किती हवं याला एक विशिष्ट मर्यादा असते आणि म्हणून ती मर्यादा जैन धर्माने अतिशय स्पष्टपणे दिलेली आहे. भगवान महावीरांनी ती स्पष्टपणे सांगितलेली आहे की संग्रह किती करावा, अपरिग्रहाचं तत्त्व कशा प्रकारे आपण स्वीकारावं हे अतिशय महत्त्वाचं आहे. आपले जैन मुनी आपल्या हातामध्ये जेवढं अन्न आपल्या ओंजळीमध्ये येतात तेवढेच फक्त घेतात आणि आहाराच्या बाबतीत अतिशय कमीत कमी आहारामध्ये ते कसं चांगलं जगू शकतात याचा उत्तम आदर्श ते दाखवतात. अलीकडे जगामध्ये मिनिमॅलिझम, किमान गरजांच्यामध्ये किमान साधनसामग्रीच्यामध्ये कसं चांगलं जगता येतं याची एक उत्तम चळवळ चालू आहे. आपल्याला ती कदाचित माहिती असेल. मिनिमॅलिझम याचा अर्थ किमानवाद, कमीत कमी साधनसामग्रीमध्ये उत्तम जगता येतं. घरामध्ये किती फर्निचर हवं, म्हणजे बऱ्याच घरामध्ये फर्निचर आहे किंवा फर्निचरमध्ये घर आहे असा एक संभ्रम निर्माण होतो. आपण देखील याचा विचार केला पाहिजे. आपल्या कृतीतून असं दाखवून दिलं पाहिजे की मला जितकं हवं असेल तितकंच मी घेईन, याच्यापेक्षा जास्त मी घेणार नाही. आणि म्हणून अपरिग्रह हे अतिशय महत्त्वाचं तत्त्व ठरतं आणि त्याचा देखील आपल्याला विचार करणं आवश्यक आहे. मित्रहो, भगवान महावीरांनी जो विचार सांगितलेले आहेत ते अतिशय शांततेचे आहेत, मानवजातीला कल्याणकारक ठरणारे आहेत. आणि आज संपूर्ण मानवजात करोनाच्या नंतर जर आपण पाहिलं तर एका नव्या टप्प्यातून जात आहे. करोना या अतिशय सूक्ष्म अशा विषाणूने जगाला फार मोठा धडा दिला की तुम्ही असं समजू नका की निसर्ग तुम्हाला काहीच करू शकत नाही. एक अतिशय क्षुद्र अतिशय सूक्ष्म जीव तुमचं सर्व अस्तित्व संकटात आणू शकतो हे त्यानं दिलेलं आहे. आणि म्हणून आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की आपण निसर्गाचे फार छोटे घटक आहोत. आपण जरी प्रगती केली असली, निसर्गावरती नियंत्रण ठेवायचा प्रयत्न केला असला तरी लक्षात घ्या की निसर्ग असा कधीही नियंत्रणात येत नाही. तो आपली क्षमता सहजरित्या कधीही दाखवू शकतो. आणि म्हणून विनाशाकडे जाण्यापूर्वी महावीरांच्या विचारावरून वाटचाल करणं हाच आपल्या दृष्टिकोनातून एक अंतिम अशा प्रकारचा पर्याय असू शकतो. निवड आपली आहे. आपण महाविनाशाकडे जायचं का महावीरांच्याकडे जायचं हे आपण ठरवायचं आहे. आणि हा पर्याय फार काळ आपल्याला पुढे ढकलता येणार नाही. आपल्याला तो लवकरात लवकर स्वीकारावा लागेल. याचं कारण असं की ज्या पद्धतीनं शास्त्र विकसित करत आहे, शास्त्र आणि शास्त्राची प्रगती हा एक पाय आहे, वन लेग आहे. दुसऱ्या बाजूला धर्माची आत्मशांतीची देखील प्रगती झाली पाहिजे, तरच माणूस दोन पायाने चालू शकेल. धर्म आणि शास्त्र विज्ञान या दोन्हीचीही सांगड आवश्यक आहे. या दोन्हीमध्ये कुठंही संघर्ष नाही. धार्मिकता, धर्माचा विचार हा अंतर्प्रवास आहे. विज्ञानाचा प्रवास बाहेरच्या बाजूला असतो. आणि म्हणून महावीरांनी जो जय मिळवला त्यांना महावीर आपण एवढ्यासाठी म्हणतो की त्यांनी सर्व विकारावरती जय मिळवला. ते आपल्याला मार्ग दाखवत आहेत. आणि म्हणून जगामध्ये एकांगीपणा जो वाढलेला आहे त्याच्यापासून आपल्याला जर दूर जायचं असेल तर आपल्याला महावीरांच्या विचारसरणीचा अभ्यास करणं, ती वाटचाल समजून घेणं आणि ती वाटचाल आपण करणं याच्यातच आपलं हित आहे. त्यामुळे आपण सर्वजण पुनश्च एकदा महावीरांच्या विचारांचा सखोल अभ्यास करूया. महावीरांनी दाखवलेल्या मार्गावरून जाण्याचा प्रयत्न करूया. तो दीपस्तंभ आहे. वादळ जेव्हा येतं, आजार जेव्हा वाढतात, संकट जेव्हा येतात तेव्हा हे विचार आपल्याला मार्गदर्शक असतात. आणि म्हणून आपण त्या विचारांचे पायीक असले पाहिजे, त्या विचारांच्याकडे आपण पुढे गेलं पाहिजे. विश्वधर्म हा अतिशय व्यापक अशा प्रकारे जर प्रस्थापित करायचं असेल तर महात्मा गांधींनी जे सांगितलं ते अतिशय महत्त्वाचं आहे
की या जगामध्ये प्रत्येकाच्या गरजा पूर्ण करतील एवढी साधनसामग्री उपलब्ध आहे, परंतु कोणाच्याही एकाच्या हव्यासाला पुरणारी साधनसामग्री नाही. म्हणजेच ग्रीड आणि नीड, हव्यास आणि गरज याच्यातला फरक हा जर आपण लक्षात घेतला तर आपण जागतिक शांततेकडे निश्चित जाऊ शकतो. भारत हा जागतिक पटलावरती, विशेषतः आध्यात्मिक पटलावरती सातत्याने मार्गदर्शक ठरलेला विश्वगुरू आहे आणि राहील. त्याची बीजं आपल्याला जैन धर्मामध्ये सापडतात. आणि म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे की पुनश्च एकदा भगवान महावीरांच्या विचारावरती आपण पुढे गेलं पाहिजे. आणखीन एक विचार आता मला तुम्हाला सांगायचं आहे की आपण कर्म करत असताना, विशेषतः धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे सर्व पाहत असताना काही गोष्टींची माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे. मित्र, कर्ज आपण घेतो, हे कर्ज चांगलं का वाईट? तर आपली जी विचारधारणा आहे की कोणतंही कर्ज वाईट असतं, अंतरून पाहून पाय पसरायचं असं आपण म्हणतो. पण खरोखरच सर्व कर्ज वाईट असतात का? नाही. जी कर्ज उत्पादक कारणासाठी घेतलेली असतात, मी घर बांधण्यासाठी कर्ज घेतलं, हे योग्य आहे. परंतु इथं देखील एक छोटासा विचार तुम्हाला सुचवायचा आहे, तो असा की तुम्ही कर्जाच्या सापळ्यात अडकू नका. कर्ज घ्या, ती कर्ज व्यवस्थित वापरा. कर्ज तात्काळ परत करणं हे बरोबर आहे का? मी 50 लाखाचं माझ्या घरासाठी कर्ज घेतलं आणि आता माझ्याकडे थोडेसे ॲरियर्सचे पैसे आले आणि मी विचार केला की हे पैसे कर्जाची परतफेड करण्यासाठी वापरावेत का. मी माझ्या फायनान्शियल एक्सपर्टनं विचारलं की मी असं करू का. तेव्हा माझे फायनान्शियल एक्सपर्ट यांनी सांगितलं की असं करण्यापेक्षा तुम्ही ते स्वस्त कर्ज तसंच चालू ठेवा आणि त्याच्याऐवजी जे अधिकचे पैसे आहेत ते गुंतवा. त्यांनी मला समजावून सांगितलं की तुम्हाला कर्जावरती व्याजाचा दर 6% ते 7% बसेल, त्यावरती तुम्हाला आयकरात सूट आहे, म्हणजे खरा तुम्हाला व्याजाचा दर 5%च बसतो. या उलट तुम्ही जर ते पैसे म्युच्युअल फंडामध्ये किंवा अन्य प्रकारच्या गुंतवणुकीमध्ये वापरले तर तुम्हाला 9 ते 10% परतावा मिळेल. याचा अर्थ मी कर्जाची परतफेड तातडीनं न करता तेच पैसे जर मी चांगल्या रीतीने गुंतवले तर मला 4% जास्तीचा परतावा मिळू शकतो. हे देखील आपल्याला लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे कर्ज वाईट नाही, कर्ज काही चांगली असतात, तर ती कशी चांगली आहेत हे अभ्यासून आपल्या गुंतवणुकीचं नियोजन करणं हे देखील महत्त्वाचं आहे. हा देखील विचार तुमच्या मनामध्ये असणं अत्यंत आवश्यक आहे. आपल्या जीवनशैलीसाठी साधनं आवश्यक असतात, पैसे आवश्यक असतात, ती योग्य रीतीने मिळवणं, वाढवणं, संकलित करणं, संवर्धित करणं हे अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा मी पैसे भरपूर मिळवले आणि सर्व खर्च केले आणि म्हातारपणात माझ्याकडे काहीच नाही, अशी अवस्था अनेकांची असते. तशी तुमची होऊ नये असं वाटत असेल तर कर्जाच्या बाबतीत देखील पुनर्विचार आपण जरूर करावा. आपण माझी माहिती ऐकल्याबद्दल मी प्राध्यापक विजय ककडे आपल्याला धन्यवाद देतो.